नमस्ते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस, तो म्हणजे ज्या ज्ञान मंदिरानं, ज्या शाळेनं आपल्याला आईसारखं आपल्या अंगा खांद्यावर खेळवलं, आपल्याला संस्कारक्षम बनवलं, आपल्याला उंच भरारी घेण्यासाठी पंखांमध्ये बळ दिलं, त्या शाळेचा SSC बोर्डाची परीक्षा देण्यापूर्वी आपण निरोप घ्यायचा. खरं तर ही गोष्ट मनाला न पटणारी, तरीही जावं लागतंच ना. शाळेचा निरोप घेत असताना आपल्या मनातील भावना गुरुजनांसमोर, आपल्या मित्र मैत्रिणींसमोर व्यक्त करायच्या, त्या आपल्या मनोगतातून. वर्गातील गमती जमती, अडीअडचणी, अभ्यासातील शंका निरसन, शाळेतील प्रत्येक इयत्तांमधील जगलेले आनंदी क्षण, या साऱ्यांचा लेखाजोखा आज आपल्या दृष्टीपटलासमोर येतो. कारण आज आपल्या माध्यमिक शाळेतला अंतिम दिवस असतो. म्हणून तर आपला ऊर देखील भरून येतो. अख्खा दिवस आपल्या शाळेतील कडोगोड आठवणींनी भरून जातो. मग प्रत्येक गुरुजनांना भेटून, त्यांना मनोभावे नमस्कार करून, त्यांचा आशीर्वाद घेणं, त्यांच्याबरोबर सेल्फी काढणं, आपल्या वर्गाचा फोटो काढणं, शाळेचा फोटो, शाळेतील प्रत्येक गोष्टीचा फोटो, शाळेच्या स्मृती जपण्यासाठी या साऱ्या घडामोडीत आजचा सारा दिवस आपला व्यस्त असतो. आणि नकळत पाणावलेल्या डबडबलेल्या डोळ्यांनी आपण शाळेचा उंबरा ओलांडतो बाहेरच्या जगात विहार करण्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मनोगताचं शीर्षक आहे निरोप घेताना शाळेचा. बोटाला धरून बाबांच्या दुडुदुडू पावलांनी येवल्याशा दप्तराचं ओझं पाठीवर घेऊन प्रवेश केलात या ज्ञान मंदिरात आदर्शाच्या प्रांगणी. कोणी हसत मुखानी, कोणी रडक्या सुरांनी, कित्ता गिरवलात गप्पा गोष्टी आणि खेळ गाण्यांनी. संस्काराचे बाळकडू दिले बालवाडीतील बाईंनी, भीती मोडली शाळेची, सवय झाली शिक्षणाची. बालवाडीतून पहिलीला अक्षर ओळख झाली बाराखडीची, बेच्या पाड्याची आणि आकडेमोडीची. पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरी, तिसरीतून चौथीत ज्ञान संपन्न गुण संपन्न होत होत एक एक पायरी ओलांडत 10व्या पायरीवर कधी पोहोचला ते कळलंच नाही. लाभले तुम्हाला माता पित्या समान संस्कारांचे बाळकडू देणारे गुरुजन, मिळाले कैक सवंगडी जीवाभावाचे मित्र आणि मैत्रिणी. ज्ञान घेता घेता खेळला, बागडला, हुंदडला, कधी खोडीबद्दल गुरूंचा पाठीवर गोड धपाटा देखील खाल्ला. कधी खेळला कैक स्पर्धातून, कधी विज्ञानाच्या प्रयोगातून, कधी वक्तृत्वातून, तर कधी मौज मस्ती गॅदरिंगच्या धम्मल मनोरंजनातून. घडवलत व्यक्तिमत्व विकासाला. मित्रमैत्रिणींनो, खरंच नाही पारावर या शाळेच्या आनंदाला. हे धमाल आनंदी बालपण आणि बालपणातील शिक्षण आयुष्यात पुन्हा नाही भेटण्याला. शाळा ही शाळाच असते हो, बालपणीचे मुक्तांगण असते. फुलपाखरासारखं इकडून तिकडून स्वच्छंदी बागडत, ज्ञान मकरंद गोळा करत आनंदी जीवन घडवणारी शाळा एक गार्डन असते. या आदर्शाच्या प्रांगणात लहानाचे मोठे केव्हा झालात हे कळलंच नाही. आणि आज तो दिवस उजाडला, ज्या शाळेच्या प्रांगणात चिमुकल्या पावलांनी वडिलांच्या बोटाला धरून प्रवेश केला. पण आज गुणसंपन्न, ज्ञान संपन्न होऊन स्वतःच्या पावलांनी शाळेचा उंबरा ओलांडून बाहेरच्या जगात प्रवेश करणार आहात उत्तुंग भरारी घेण्यासाठी, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी. ही आदर्शाची शिदोरी सोबत घेऊन आज निरोपाचा दिवस, पण कधी कधी शाळेत परत येण्यासाठी सुद्धा. कारण शाळेत आपली पावलं कधी कधी भविष्यामध्ये वळवावीच लागतात. बालपणाच्या आयुष्यातील या शाळेतील आपल्या वर्गाच्या, गुरुजनांच्या, तसेच मित्रमैत्रिणी सोबतच्या गमती जमतीच्या पुष्कळ आठवणी सोबत घेऊन निघालात. या आदर्श शाळेनं तुमच्या उज्ज्वल जीवनासाठी भरपूर शिदोरी दिली. तुम्हाला लहानाचं मोठं केलं, संस्कारक्षम बनवलं, पंखांमध्ये बळ दिलं. भविष्यात उत्तुंग यशस्वी गरुड भरारी घेण्यासाठी. तेव्हा आपल्या आयुष्यात यशवंत व्हा, गुणवंत व्हा, प्रज्ञावंत आणि औक्षवंतही व्हा. आपल्या आई बाबा समवेत शाळेचाही नावलौकिक वाढवा. भारत मातेला महासत्ता बनवा. पण शाळेच्या माहेरपणाला विसरू नका. जितकी लेक माहेराला ओढीने येते, तितक्याच ओढीने कधी कधी आदर्शाच्या माहेरी पावलं वळू द्यात. तितक्याच ओढीने. हीच आमची मनस्वी अपेक्षा. आम्हा सर्व गुरुजन बंधू भगिनींकडून, सर्व आदर्श परिवाराच्या वतीने आपणा सर्वांना यशदायी शुभाशीर्वाद आणि परीक्षेसाठी तसेच उज्ज्वल भविष्यासाठी उदंड उदंड शुभेच्छा. धन्यवाद.